ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग आणि त्यातील श्लोक क्रमांक आपला 14 चालू आहे आणि ओवी क्रमांक आहे 224 पासून आपल्याला चालू करायचा. श्लोक सांगतो, सततम कीर्तयंत माम यतस्तंच दृढव्रतः नमस्यंतश्च मान भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य नियमाने जे उपासना करतात, जे ध्यान करतात, नित्य नियमाने जे ध्यान अवस्थेमध्ये जातात, ध्यानाच्या अवस्थेत जातात आणि ध्यानातून परमतत्वाशी एकरूप होतात, अशा साधूंचं अंतःकरण कसं असतं, असं साधूंचं अंतःकरण कसं असतं आणि त्या साधूच्या अंतःकरणाची स्थिती कशी असते हे ज्ञानोबा आपल्याला ह्या 14व्या श्लोकातून राजविद्या राजगुह्य योग अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग आणि श्लोक क्रमांक 14 ओवी क्रमांक 224. बघा आपल्याला काय सांगतात, बघूया आपण. जैसे उंची उदक पडिले ते तलवटवरी ये उगेले, तैसे नमी भूत जात देखिले, ऐसा स्वभाव आहे तयांचा. आता ज्ञानोबारांनी त्या साधूंच्या अंतःकरणाचा भाव कसा असतो ह्याच्याबद्दल पूर्णपणे विश्लेषण दिलेलं आहे. आणि जैसे उंची उदक पडिले, जसं उंचावरून उदक म्हणजे पाणी जसा पडतो, पाणी खालारा धावे. पाणी कुठे धावतो? खालच्या बाजूला धावतो. पाणी वरच्या बाजूला कधीच जात नाही बरं का. पाण्याचं एक स्वभाव असतो पाण्याचा. पाणी कसा असतो? तो खालारा धावे म्हणजे खालच्या बाजूलाच येतो. किती उंचावरनं पाणी आला तो खालीच जातो, वरती जात नाही. तो वरती आपल्याला घालवायचं असेल तर मग आपल्याला यंत्र लावायला लागतं, पण नैसर्गिकरित्या काय करतो? पाणी खालच्या बाजूला जातो. जैसे उंची उदक पडिले ते तलवाटीवरी ये उगेले, ते तळालाच येतो. तैसे नमी जे भूत जात देखिले, तैसा स्वभावाची त्यांचा. तसं साधूंचा, संतांचा, महात्म्यांचा, ज्यांना आत्मज्ञान झालेलं असे सिद्ध पुरुषांचा स्वभाव कसा असतो? तैसे नमी जे भूत जात देखिले, तसं प्रत्येक जीवमात्रांच्या समोर, प्रत्येक भूतांच्या समोर ते नतमस्तक होतात. म्हणजे एवढा अंतःकरणाचा भाव तयार होतो. प्रत्येकाला हात जोडूनच ते काय करतात? चालतात. मग ते बघत नाही लहान आहे का मोठा आहे, प्रत्येकाला हात जोडतात आणि नमस्कार करतात. म्हणजे पूर्वी लोक रामराम करायचे, आता ती सवय गेली लोकांची. आता गुड मॉर्निंग काय चाललं आहे आणि अजून काय काय बोलतात. पण पूर्वीची सवय होती बघा. पूर्वीची सवय काय होती? राम राम म्हणजे तुमच्यातल्या रामाला माझ्या रामाचा नमस्कार, अशी प्रथा होती पहिल्यांदा. आणि ती बरोबर होती बरं का. आता लोकांनी हे फॅशनेबल झाल्यात आणि ती पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे आल्यामुळे गुड मॉर्निंग काय, गुड नाईट काय, असं वगैरे वगैरे शब्दांनी काय केलं? सगळं नाश करून टाकला आहे संस्कृतीचा. आणि म्हणून इथं ज्ञानोबा सांगतात, तैसे नमिजेत भूत जात देखिले, ऐसा स्वभाव चितयांचा. असा साधूंचा स्वभावच तयार होतो. असा स्वभाव त्यांचा काय होतो? तर साधू दिसती निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले बघा. म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये असलेल्या अंतरीच्या अंतरात्म्याची त्यांना ओळख झाल्यामुळे प्रत्येक जीवापुढे ते नतमस्तक होतात. नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. म्हणजे काय? प्रत्येक जीवापुढे ते नतमस्तक नम्र होतात. आणि म्हणून सांगतात की ना आपल्याला
नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंत. म्हणजे अनंताला म्हणजे अनंत असा व्यापक असलेला परमात्मा, त्या परमात्म्याला त्यांनी आतमध्ये हृदयामध्ये कोंडून धरलेला असतो. म्हणजे हृदयामध्ये त्याची प्रचिती त्यांना आलेली असते. आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे तोच परमात्मा त्या कुत्र्यामध्ये, त्या मांजरामध्ये, त्या उंदरामध्ये, त्या हत्तीमध्ये, त्या मशकामध्ये, प्रत्येक ठिकाणी आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. बघा काय सांगताय, स्पष्ट लिहिले की नाही ते, अगदी स्पष्टपणे सांगितले की आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी. म्हणजे ब्रह्मापासून मशकापर्यंत, इंद्रापासून उंदरापर्यंत जे काय स्वरूप आहे माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे, माझंच स्वरूप सगळीकडे आहे. म्हणजे एवढी त्या संतांची अंतर्मुख झाल्यानंतर भाव तयार होतो. म्हणून देव भावाचा भुकेला, भावार्थ देखुनी बोलला, संकटी रक्षी भाविकाला. बघा भावार्थ देखून देव भावाचा भुकेला. हो, देवाला भूक कशाची आहे? भावाची भूक आहे. की तुमच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल अंतरंगामध्ये किती भाव आहे आणि त्या भावातून देव काय करतो? प्राप्त होतो माणसाला. म्हणून तुका म्हणे काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठ्ठोबाची शपथ घेऊन सांगतो की भगवंताला फक्त आणि फक्त भावच आवडतो. तुमच्या अंतःकरणातला भाव देव जाणतो आणि देवाची प्राप्ती होतो. तुमच्या अंतःकरणातला भाव जर विषयांचा असेल, तुमच्या अंतःकरणातला भाव जर वासनेचा असेल तर देव जाणतो. तुमच्या अंतःकरणातला भाव जर नामाचा असेल, हरिनामाचा असेल तर भगवंत तिथल्या तिथेच प्राप्त होतो. कारण सगळीकडे तोच आहे. आणि अशा साधूंच्या अंतःकरणाचा भाव ज्ञानोबारांनी या 9व्या अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे. फार उत्कृष्ट प्रकारे ज्ञानोबारांनी आपल्यापर्यंत ज्ञान पोचवण्यासाठी श्रम घेतलेले आहेत. पण आपण तिथे हजर पाहिजे बरं का. आपण त्या आत्मस्थितीवर, आत्मभावावर आपण हजर पाहिजे. जैसे उंची उदक पडिले ते तलवटीवरी उगेले, लगेच खाली होतो ताबडतोब तैसे नमी जे भूत जात देखील. म्हणजे एखादा भूत दिसला, भूत म्हणजे काय? 5 भूतांचा देह जो जो दिसेल त्या देहाला ऐसा स्वभावाची त्यांचा, त्याला नम्र करतात. नम्र म्हणजे हात जोडून नमस्कार करतात. असा त्यांचा स्वभावच झालेला आहे त्यांचा. कोणाचा? संतांचा. का फलल्या तरुची शाखा सहज भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्र असे का खालावतीचे. अजून एक दृष्टांत दिला. पहिला दृष्टांत दिला उदकाचा, पाण्याचा. दुसरा दृष्टांत दिला की फलल्या तरुच्या शाखा, जसं काय झाडाला फळं आली, बघा आंब्याच्या झाडाला आंबे आले की लगेच वागतो, बरोबर आहे. तसं पेरूच्या झाडाला पेरू आलं की पेरूचं झाड वागतो. सफरचंदाला आलं की सफरचंदाचं झाड पण वागतो. म्हणजे भूमीकडे वागतो. का फललिया तरुची शाखा. बघा सहज भूमीशी उतरे देखा, सहज भूमीशी उतरे देखा, सहज भूमीकडे वाकल्या जातात. शाखा म्हणजे फांद्या सहज भूमीकडे वाकल्या जातात. तैसे जीव मात्र असे खालावतीचे. तसं साधू प्रत्येक जीवाकडे खालावतीचे नतमस्तक होतात, हात जोडतात, नम्रता बाळगतात, दुसऱ्यांना रिस्पेक्ट देतात. इंग्लिशमध्ये असे एक म्हण आहे, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. बघा किती स्पष्ट सांगितले. आपण दुसऱ्यांना रिस्पेक्ट दिला तर आपल्याला आपोआपच रिस्पेक्ट मिळतो. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. आपण दुसऱ्यांना हात जोडले तर दुसरी पण आपल्याला हात जोडतील. आपणच ताठ्याने वागलो तर दुसरा पण ताठ्याने वागेल. म्हणून आधी केले मग सांगितले. हो, आधी केले आणि मग सांगितले. संतांनी आधी ते केलं, तसं प्रयोग केलं संतांनी
अनेक प्रयोग केले. त्यातला हा एक प्रयोग करून बघितला की प्रत्येक जीवासमोर नतमस्तक झाले. का फललिया तरुच्या शाखा सहज भूमीशी उतरे देखा, तैसे जी विषय आशेखा खालावती जे. तसं प्रत्येक जीवासमोर साधू नतमस्तक होतात. आणि साधूचा संपूर्ण विवरण, साधू कसे असतात, साधूंचा स्वभाव कसा असतो, साधूचं अंतःकरण कसं असतं, ह्याविषयी ज्ञानोबा आपल्याला सांगतात. आता पुढे काय सांगतात बघा. अखंड अगरवता होणे असते, तयांची विनय हीच संपत्ती. बघा, जे जय जय मंत्र अर्पिती माझ्याची ठाई. म्हणजे काय, अखंड अगर्वता असते, त्यांच्याकडे अजिबात गर्व नसतो. आणि आता बघा, जरा साधक झाला, 2 वर्ष झाली तर छाती फुगून चालतो लगेच. गुरुला पण तो नमस्कार करायला कचरतो. ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलंय त्यांना पण फाट्यावर मारतात. अशी आता लोक तयार झालेले आहेत, असे साधक तयार झालेले आहेत. गुरूंच्या पुढे देखील नतमस्तक होत नाही, तर सर्व समाजाच्या पुढे काय नतमस्तक होणार. आणि म्हणून अखंड अगर्वता होणे असते. साधूंच्या बद्दल ज्ञानोबा सांगतात की त्यांच्याकडे अजिबात गर्व नसतो. अगर्वता, अजिबात गर्व नाही. जयांची विनय हीच संपत्ती. विनय म्हणजे नम्रता, हीच त्यांची संपत्ती आहे. नम्रतेने राहणं. आणि वंदनी भक्ती लक्षात घ्या. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवन अर्चनम वंदनम. वंदनी भक्ती आहे. आणि ती भक्ती त्यांनी काय केलेली असते, आत्मसात केलेली असते. 9व्या भक्तीमध्ये श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिर्भर, त्यातली वंदनी भक्ती आहे. आणि ती भक्ती त्यांनी अवगत केलेली असते. 9व्या भक्ती कशाला दाखवलेत आपल्याला. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. कीर्तन म्हणजे जो आपला अखंड चालू आहे तो कीर्तन आहे. जो श्वास जातोय तो ती एक भक्ती आहे. विष्णुस्मरण म्हणजे त्या कीर्तनातून भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, विष्णूचं स्मरण कसं करायचं, ती विष्णू स्मरण भक्ती आहे. पादसेवन म्हणजे सद्गुरूंच्या पायांची सेवा करायची. अर्चन म्हणजे जे काय दिसतं आपल्याला जगामध्ये, सगळे जे काही देव आपण मांडलेले आहेत, या सगळ्या देवतांच्या मूर्तीची पूजा करणं, त्याला अर्चन भक्ती म्हणतात. आणि वंदन म्हणजे आत्ता मी सांगितलं, हे साधू कसं नम्र झाले भूता, वंदन भक्ती आहे. प्रत्येकाला हात जोडणं, हात जोडून नमस्कार करणं, नतमस्तक होणं. कारण आपण नतमस्तक झाल्यानंतर समोरच्या माणसाला नतमस्तक व्हावंच लागतो. म्हणून आधी केले मग सांगितले. आधी आपण आधी काय करायला पाहिजे, आपण तरलो तर दुसरे तरतील. आपणच तरलो नाही तर आपण दुसऱ्याला कसं काय तरणार. आपण तरलो पाहिजे. म्हणून तरलेच तरतील हा भरोसा. आणि नामधारकाचा ठसा. हो, नामधारकाकडे हा ठसा आहे की ते तरलेत आणि इतरांना तारायला गेले. बाकी ज्यांच्याकडे नामधारक नाही ते लोकांना तारू शकत नाही. ते फक्त आपला वेळ टाइमपास करणार, त्यांचाही वेळ जाणार, आपलाही जाणार. आणि मग अंतकाली आपल्याला अंतिमती तैशी प्राणिया जाण गती. अंतकाली जशी त्याची अवस्था असेल त्या गतीला माणूस जातो. या लागी कृष्ण चित्ती अखंड असावा. म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन अखंड कसं करायचं हे सांगणारे जे असतात ते साधू असतात. अखंड गर्वता असती, जयाची विनय हीच संपत्ती, जे जय जय मंत्र अर्पिती माझ्याची ठाई. बघा काय सांगतात की जे सर्व कर्म मला अर्पण करतात, सर्वच कर्म मला अर्पण करतात, तरी उचित कर्मे आघवी तू आचरुणी मज अर्पावी, परिचित्त वृत्ती विनासावी आत्मस्वरूपी. बघा, तरी उचित कर्मे आघवी, सर्व प्रकारची कर्म कर अर्जुना, सर्व प्रकारची कर्म कर, पण ती तुझ्याजवळ ठेवू नको. मला सगळे येतो, मी लय भारी कीर्तन करतो, मी प्रवचन चांगलं करतो, ही जी बुद्धी आहे ना, ही अहंकाराची बुद्धी आहे. नाही, तसं नाही. भगवंत माझ्याकडनं बोलून घेतो, भगवंत माझ्याकडनं प्रवचन करून घेतो, ही भक्ती आहे. आणि ती भक्ती आता हळूहळू त्या भक्तीचं लय होत चाललेलं आहे.
का तर प्रत्येक माणूस त्या गर्वाने अहंकाराने फुगलेला आहे. आणि म्हणून जो अहंकार करतो त्यालाही देव प्राप्त नाही होत, आणि अहंकाराने सांगतो त्याला देव प्राप्त होत नाही, आणि अहंकाराने जो ऐकतो त्यालाही देव प्राप्त होत नाही. नम्रता राहत नाही हो. नम्रता ही भक्ती आहे सगळ्यात. प्रत्येक माणूस नम्र झाला त्याने कोंडिल्या अनंत आलेले की नाही. नम्र झाला तर भगवंत आपल्या आतमध्ये येऊन बसेल. तुम्ही नम्रच झाले नाही तर देव आपल्यामध्ये येऊन बसेल का? म्हणून तयांची विनय हीच ह्याची संपत्ती. विनय म्हणजे नम्रता. नम्रतेने राहणे ही संतांची संपत्ती आहे. संतांची संपत्ती काय आहे तर त्याग आणि विनय, नम्रता. संतांची संपत्ती कोणती आहे? त्याग आणि विनय. नम्रता आणि त्याग ही संतांची संपत्ती आहे. आणि त्यातून काय प्राप्त होतो तर त्यागातून काय प्राप्त होतो? त्यागात शांतिरनंतरम लिहिले की नाही. त्यागात शांतिरनंतरम म्हणजे त्याग केला तर शांती तुम्हाला शोधत येईल. शांती बरं का, शांती परते नाही तत्व. शांती हेच परब्रह्म, शांतीच परब्रह्म आहे. आणि ते आपल्याला शांती शोधत येतो कधी? आपल्याकडं नम्रता असेल. जे जय जय मंत्र अर्पिती माझ्यासाठी म्हणजे आपले सर्व कर्म मला अर्पण करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी जी काही कर्म आहेत ती कर्म आपल्याला संध्याकाळी भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. जर ते आपल्याकडं आपण ठेवली तर मग आपल्यालाच त्रास होतो. म्हणून अभ्यासाहून घन पार्थमग ज्ञान, ज्ञानाहून ध्यान विशेष, कर्मफल त्यागू तो ध्यानाहून चांगू. बघा, कर्माच्या फलाचा त्याग करणं ध्यानापेक्षा चांगलं आहे. कारण आपण कर्माचं फल आपल्याकडे घेतलं तर आपलं ध्यान लागणार नाही, आणि जिथं ध्यान लागत नाही तिथं ज्ञान होत नाही. मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासून सांगू. त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. काय लिहिलंय? त्याग केला तर शांती सुख तुम्हाला शोधायला येईल. त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ऐशी या वाटा येण्याची पेना शुभटा, शांतीचा माझी वाटा ठाकेला जाणे. बघा, शांती तुम्हाला शोधत येईल. अशा वाटेनं तुम्हाला यावं लागेल. अभ्यासाहून घन पार्थमग ज्ञान. बघा, अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे, कठीण आहे. ज्ञानाहून ध्यान विशेष. बघा, विशेष सांगितले. ध्यानाला विशेष किंमत दिलेली. मग कर्मफल त्याग होतो ध्यानापासूनचा. कर्माच्या फलाचा त्याग करणं ध्यानापेक्षा अजून चांगलं पाहिजे. कारण ध्यानच आपल्याला, ध्यानाला बसल्यानंतर कर्माचं फल आपल्याला त्रास देणार. त्यागाहून भोगू शांती सुखाचा. शांती पाहिजे असेल तर त्याग करायला सांगितले. अशी या वाटा येण्याची पेना सुभटा, शांतीचा माझी वाटा ठाकला जाणे. शांती तुम्हाला शोधत राहील. शांती तुमच्या अंतःकरणामध्ये येऊन स्थिर होईल. शांती नमिता मानाप मन गळाले, म्हणून अवचित ते मीच झाले. बघा, भगवंत काय सांगतो? नमिता असं नम्र होता 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 प्रत्येकाला हात जोडता नमिता मानापमान गळाले. त्यांच्याकडलं मान अपमान सगळं निघून गेला. नमिता मान अपमान गळाले, त्यांच्यातला मान अपमान निघून गेला. बघा किती स्पष्ट सांगितलंय. ही भक्ती प्रत्येकाला जमली तर आपली सुटका होईल. कारण ज्ञानवारा सांगतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोबेकंठी नाना संकटे नाचवी. आपल्याला अनेक संकटामध्ये अहंकार नाचवतो. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, तो अज्ञानाच्या पाठी जात नाही. सज्ञानाच्या झोंबेकंठी, सज्ञानाची ज्ञानी माणसाची बकुंडी पकडतो तो. नाना संकटे नाचवी, अनेक संकटामध्ये नाचवतो, अनेक संकटामध्ये टाकतो माणसाला. म्हणून इथं ज्ञानवारा सांगतात, नमिता माना अपमान गळाले. असं सगळीकडे नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंत. बघा, हेच सांगतात इथे बरं का. नमिता माना अपमान गळाले, नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता,
सगळीकडे नमस्कार करता 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 ते नतमस्तक झाले, नम्र झाले आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा मान अपमान त्यांच्याकडे राहिलेला नाही. म्हणून अवचित ते मीच झाले. म्हणून त्यांना माहिती पडलं नाही की ते कधी देवरूप झाले. नमिता ते मीच झाले, कधी माझ्या स्वरूपाला मिळाले हे त्यांनाच माहीत पडत नाही. असे निरंतर मिसळले उपासिती. असं ते माझ्या स्वरूपाशी एकरूप झाले, निरंतर मिसळले. उपासिता म्हणजे उपासना करता करता ते माझ्या स्वरूपाशी एकरूप कधी झाले हे त्यांनाही माहीत पडत नाही. किती सोपी भक्ती सांगितली बघा. ही भक्ती जमेल का कुणाला? सोपी भक्ती आहे. अनेक प्रकाराने भगवंताने माझ्याकडं कसं यायचं, माझी भक्ती कशी करायची, माझ्या स्वरूपाला कसं प्राप्त व्हायचं हे भगवंताने सहज बोलता विवेक प्रगटे सहजपणे आपल्याला सांगितले आणि त्या विवेकातून आपल्याला ती भक्तीचा मार्ग कळतो. विवेकातून कळतो आणि तो विवेक आपल्या अंतःकरणामध्ये कसा प्रगट होईल ह्याच्याकडं आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला ज्ञानोबरांनी बऱ्याचशा ओव्या आपल्याला या नम्रतेची भक्ती, वंदन भक्ती ही कशी असते आणि ते संतांकडे ते कसे जपून ठेवतात, कसे वागतात, कसे बोलतात ह्याच्याबद्दल आपल्याला भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि अर्जुना ही गुरुवी भक्ती बघा, ही गुरुवी भक्ती सांगितली. अर्जुना ही गुरुवी भक्ती सांगितली तुझं प्रती, ही तुला मी सांगितली बरं का अर्जुना. गुरुवी भक्ती, याला गुरुवी भक्ती म्हणतात. गुरुनी सांगितल्या गुरुच्या मुखातून शब्द बाहेर पडतं न पडतं याने कॅच केला, नतमस्तक झाला, त्याने आपला जीव वेचून टाकला गुरुच्या शब्दावरून, तर त्याला ते ज्ञान होतं. पूर्वी बघा कितीतरी वर्षे तपश्चर्या करायची आणि त्या गुरूंची सेवा करण्यासाठी 12-12 वर्ष तपश्चर्या करायची लोक, सेवासाठी फक्त सेवाभाव. तेव्हा जाऊन गुरुचं अंतःकरण प्रसन्न झाल्यानंतर गुरुच्या अंतःकरणातून निघालेला भाव त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये जातो आणि मग त्यांना आपोआपच भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती होते. वाचून प्राप्ती होत नाही बरं का. सगळे शास्त्र वाचलं तरी पण प्राप्ती होत नाही. सगळं चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे कीर्तन केला तरी पण ते ज्ञान होत नाही. उत्तम प्रकारे प्रवचन केला तरी पण ते ज्ञान होत नाही. मग ज्ञान कधी होतं? गुरुवी भक्ती. काय सांगितलंय? अर्जुना ही गुरुवी भक्ती आहे, तुझं सांगितली तुझं प्रती, तुझ्यासाठी मी सांगितली अर्जुन ही गुरुभक्ती. आणि आता ज्ञान यज्ञ जिते ते भक्त कैसे. आता ज्ञान यज्ञ यजिती, ज्ञान यज्ञ कसे करतात ज्ञानाचा, ते भक्त कसे असतात ते आता अर्जुना तुला मी सांगतो. ज्ञान यज्ञ यजिती ते भक्त ऐके. आता जे माझी ज्ञान यज्ञाने भक्ती करतात ते कोणते भक्त ते ऐक. कुठले भक्त ज्ञान यज्ञाने माझी भक्ती करतात? ज्ञान झालं की अखंड यज्ञ चालू होतो, ज्ञान यज्ञ बरं का. आणि तो ज्ञान यज्ञ एकदा चालू झाला की ती भक्ती कशी असते त्याच्यावरती विवरणता ज्ञानोबा आपल्याला या 229 ओवीमध्ये त्याचा विश्लेषण ज्ञानोबा आपल्याला सांगतात. आपण ते आता ऐकूया. परी भजन करीते हातवाटी, तू जाणत आहासी किरीटी, जे मागाई या गोष्टी केली आम्ही. आता भगवंत सांगतो अर्जुनाला, बघ अर्जुना, परंतु हे किरीटी त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहेच व त्याबद्दल आम्ही पूर्वी अध्याय 4 तुला वर्णन करून सांगितलं. जे माझ्या या गोष्टी केली आम्ही ते तुला मागे 4 अध्यायात सांगितलं. तर या आधी जे अर्जुन म्हणे, हे देविकी या प्रसादाचे करणे तरी काय अमृताचे आरोगणे.
पुरे म्हणावे. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय, हा ईश्वरी प्रसादच आहे. काय सांगतात अर्जुन, काय म्हणतो, हा देवा तुझा प्रसादच आहे, तथापि अमृताचे सेवन कधी पुरे असे म्हणवते का? देवा तू मला प्रसाद देतो. अर्जुन सांगतो भगवंताला, बघ देवा, तू आम्हाला हा प्रसादच देतो, हा ज्ञानरूपी प्रसादच आम्हाला तू वाटतो, पण प्रसाद कधी नको नकोसा वाटतो का? मग देवा आम्हाला तर हवा असा वाटतो, अजून सांग, अजून सांग. अजून पुढे पुढे सांगतच चाल. म्हणजे ऐकण्याची स्थिती आमची तयार केली भगवंता तू. तशी आपली ऐकण्याची स्थिती जर तयार झाली तर रोज आपण सातत्याने श्रवण भक्तीला सगळ्यांच्या आधी आपण हजर राहायला पाहिजे. कुठेही प्रवचन असो, कीर्तन असो, कारण आपल्याला ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे या नाव निरूपण. काय सांगितलंय? ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे या नाव निरूपण. परत परत ऐकायला पाहिजे. कारण काय होतं, आपली बुद्धी आहे, ती बुद्धी काय होते, संकल्प विकल्प तयार होतात आपल्याकडे. प्रत्येक क्षणाला ते संकल्प विकल्प तयार होतात आणि ते आपल्याला संकल्प विकल्प तयार होतात. नवीन नवीन संकल्प म्हणजे विचार मनामध्ये तयार होतात आणि नवीन आलेले विचार जुन्या विचारांना गाडून टाकतात, जुन्या विचारांना घालून टाकतात, डिलीट मारून टाकतात हो. आणि एकदा ते विचार डिलीट झाले की परत आपल्याकडे येत नाही ते. आणि म्हणून जेव्हा श्रीगुरूंच्या आज्ञेचं निरूपण आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेला काय होतं, ते परत आपल्याला जागे होतात मागचे विचार. अरे महाराजांनी आपल्याला असं सांगितलं होतं, आत्ता ते मला आठवलं. आहे तुमच्या आतमध्ये, आहे तरी परमसुगम, का जनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म, सत्समागमाकडे. काय सांगितलंय? आहे तरी परमसुगम, एकदम सोपं ज्ञान आहे, परी जनाशी झाला दुर्गम. परंतु सगळ्या लोकांना तो दुर्गम झाला, म्हणजे काय, दुर्लभ झाला. ज्ञान दुर्लभ झालेलं आहे. का जयाचे चुकले वर्म, साधकाचे वर्म चुकून गेल्यात. सत्समागमाकडे, कोणत्या सत्समागमामध्ये जायचं हे त्याला कळत नाही. कारण ज्या सत्समागमाकडे समागमाकडे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे नाम आहे, त्यात सत्समागमामध्ये जायला पाहिजे. आपण कुठलेही सत्समागम, ज्याला परंपरा नाही, सनातन धर्म आहे, तर सनातन पंथामध्ये आपण यायला पाहिजे. म्हणजे आधी अनादी काळापासून आलेला जो संप्रदाय, त्या संप्रदायाकडे आपण असलं पाहिजे. आपण कुठल्याही पंथात गेलो ज्या ठिकाणी नाम नाही, ज्या ठिकाणी ध्यान नाही, ज्या ठिकाणी आत्मज्ञानाचा काही संबंधच नाही, अशा आपण पंथात गेलो तर आपल्याला ते ज्ञान होईल का? म्हणून काय सांगितलं आहे की का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. कोणत्या सत्समागमामध्ये जायचं? हे ज्याचं चुकलं, वर्म चुकलं. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. वर्म जाना, दोन्ही भक्त्या सारख्या दिसतात, दोन्ही पंथ सारखे दिसतात, पण ते खरं आहे का? नाही, वर्माची भक्ती आहे. म्हणून आपल्याला वर्माची भक्ती लावून दिलेली आहे. संतांनी, ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, नाथबाबांनी आपल्याला वर्माची भक्ती, बरं का, जनाबाई, सेना न्हावी, या सगळ्यांनी आपल्याला वर्माची भक्ती लावून दिलेली आहे. आणि ते वर्म आपल्याला ध्यानातून, नामातून प्रगट होते. आता पुढे काय सांगतात, तवा आथी जी अर्जुन म्हणे, हे दैविकिया प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे. आता देवा तुम्ही अमृतच वाढायला सुरुवात केलेली आहे. अमृतासारखं नाही, अमृतच, ज्ञानामृतच देवा तुम्ही वाटायला पाजायला सुरुवात केलेली आहे. तर आम्ही तुम्हाला कसं नाही म्हणावं. ज्ञानामृत, नामामृत, ज्ञानामृत हे अमृत आहे. आणि अमृतच भगवंता तुम्ही वाटायला सुरुवात केलेली आहे, तर आम्ही नाही कसं म्हणावं? आम्ही सेवन करणार नाही का? आम्हाला आवड येते ज्ञानामृत सेवन करण्याची. तर भगवंत तू अजून सांग, म्हणजे तू सांगत राहा, आम्ही ऐकत जाऊ.
एवढी गोडी असली पाहिजे प्रत्येक साधकाला. ज्ञानेश्वरी ऐकताना असं वाटलं पाहिजे या अजून सांगावं, अजून सांगावं, संपूच नाही. या बोला श्री अनंते लागटा देखिले तयाते की सुखावलेनी चित्ते डोलतो असे. बघा, तेव्हा अर्जुनाचे हे बोलणे ऐकून त्याची श्रवणाची आतुरता पाहून भगवान सुखाने डोलू लागले. बघा, भगवंताला पण सुख वाटला आणि भगवंत पण त्या आनंदात डोलायला लागला. कारण काय, कोणीतरी आपला ऐकणार आहे, कोणीतरी माझ्या अंतःकरणामध्ये जो भाव तयार झालेला आहे भगवंताच्या, तो कोणीतरी ऐकणार पाहिजे हो. तसं श्रीगुरूंना अजून आनंद होतो. ऐकणारी माणसं असतील, जास्तीत जास्त श्रवण भक्ती करणारी माणसं असतील, जास्तीत जास्त ध्यान करणारी माणसं असतील, जास्तीत जास्त साधक ज्ञानामृत सेवन करणारे असतील, तर श्रीगुरूंना पण तेवढाच आनंद होतो. इथं सांगायचं काय, भगवंताला आनंद झाला, भगवंत डोलायला लागला. बरं झालं, अर्जुनाला अजून आपल्याला ज्ञान देता येईल. मग जी काय आपल्याला स्फुरण उठलेला ज्ञानाचा, जो स्फुरण उठलेला आहे, तो आजचा स्फुरण उद्या नसणार, आजची प्रचिती उद्या नसणार, आजचे बोल उद्या नसणार, आजचे विचार उद्या नसणार, आजची उठलेली प्रवृत्ती उद्या नसणार. म्हणून काय करायला पाहिजे, प्रत्येकाने ती हरिभक्तीशी सादर व्हावे. म्हणजे हरीची भक्ती करण्यासाठी, हरीचं श्रवण करण्यासाठी प्रत्येकाने तत्परता बाळगायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे. आणि आता पुढे सांगतात बघा, भगवंत डोलायला लागला का, अर्जुन सांगतो अजून सांग. त्यालाही बरं वाटलं भगवंताला, चला कोणीतरी ऐकणार आहे. आणि भगवंत मान डोलू लागला. भले केले पार्था, एरवी हा अनवसरू सर्वथा परी बोलवी तसे असता तुझी माते. आणि मग भगवंत म्हणतो की पार्थाला, भले शाब्बास, बरं झालं अर्जुना तू काय केलं, मला अजून सांगायला लावलं. कारण बाकी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगणे हे या युद्धाच्या वेळी अनुचित आहे. सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगणे हे युद्धाच्या वेळी अनुचित आहे. पण तुझे ऐकण्याची उत्कंठा पाहून मला सांगणे भाग पडते. म्हणजे जशी मागणी असेल तसा पुरवठा करायला लागतो. साधकांची मागणी असेल तर श्रीगुरूंकडनं पुरवठा होतो, मागणीच नसेल तर पुरवठा कसा होईल. ऐकणारेच बोर झाले आहे तर सांगणार काय करणार. ऐकणारेच जर एकदम तत्पर आहेत तर सांगणाऱ्याला काय अजून सांगावं. म्हणजे वृत्ती उठते माणसाची. सांगण्याचं स्फुरण जो आहे तो अजून कसा होतो, तो पुढं तो वाढत जातो. सांगण्याचं स्फुरण आहे ना, ते वाढत जातो. आणि म्हणून इथं काय लिहिलं आहे बघा, अर्जुना तुला सांगण्याची एवढी आवड आहे तर तुला ऐकण्याची एवढी आवड आहे तर मला हे सांगायला आवडेल, असं भगवंत म्हणाला. तर अर्जुन म्हणे, हे काही चकोरविण चांदणे नाही. बघा काय सांगतात, अर्जुन म्हणतो की मेघ चातकावरी ओलेना तरी चातक काही पालटे ना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. मेघ चातकावरी ओलेना तरी चातक काही पालटे ना. बघा, आकाशात ढग आल्यात, आणि चातक पक्षी काय करतो, चातक पक्षी ते ढगांचं वाट बघतो, ढगांतलं पाणीच पितो, बाकीचं बाहेरचं पित नाही, तो खालचं पित नाही. नद्या नाले तलाव सगळे भरलेलं आहे, त्यातलं पाणी पित नाही. तो कुठला पाणी पितो, आकाशातून पडलेला पावसाचा थेंबासाठीच तो चातक पक्षी काय करतो, वाट बघत असतो. मेघ चातकावरी ओलेना तरी चातक काही पालटेना. चातक पालटत नाही, तो वाट बघत राहतो. तसं भगवंताचं, तसं अर्जुनाचं झालेलं आहे. अर्जुनाचं अशी त्या चातक पक्षाप्रमाणे अवस्था झालेली आहे. चातक पक्षाप्रमाणे अर्जुनाची अवस्था झालेली आहे. मग अर्जुन म्हणतो तू म्हणजे अर्जुन काय सांगतो की चातकासाठीच तू पाऊस पडतो का, मग इतर लोकांसाठी नाही का.
चातक हे निमित्त आहे. तसं भगवंत अर्जुन म्हणतो की मी निमित्ताला आहे, पण हे ज्ञान सर्व जड जीवांसाठी सांगावं. काय सांगतो? जड जीवासाठी सांग. एकट्या अर्जुनासाठी गीता सांगितली का? भल्या चातक पक्षाप्रमाणे, चकोराप्रमाणे चांदणं काय करतो? आणि ढग काय करतात? तर ढग आणि चांदणं हे चकोर आणि चातकासाठीच असतं का? नाही, इतरांना पण त्याचा फायदा होतो ना. तसं काय सांगतात बघा इथे. तेव्हा अर्जुन म्हणे हे काही चकोरविना चांदणीच नाही. चकोर पक्षी जर नसेल, चकोर पक्षाची मागणी नसेल तर चांदणं काय पडत नाही का? चांदणं सगळ्यांना प्रकाशित करतो. जगचे निवविजे हा तयाच्या ठाई. बघा, संपूर्ण जगाला शांती देण्यासाठीही चांदण्याचा प्रकाश असतो. स्वभाव कीजी, त्या चांदण्याचा स्वभावच तसा आहे की तो फक्त चकोरासाठीच उगवत नाही, तर संपूर्ण जीवसृष्टीला शांत करण्यासाठी, शांती देण्यासाठी त्या चंद्राचा स्वभावच तो आहे की प्रत्येक जीवाला शांत शीतलता देण्यासाठी चंद्र उगवतो. येर चकोरती आपले चाडे, आता चकोरावर आले बघा. येर चकोरती आपले चाडे, चाचू करीची चंद्राकडे, तेव्हा आम्ही विनू ते थोकडे देवा कृपा सिंधू. चकोर पक्षाने मात्र आपल्या गरजेकरता ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी, त्याप्रमाणे आम्ही आपल्याला विनंती करावी. हे थोडेच, परंतु जगाचे कल्याण करण्याविषयी आपण कृपा सिंधू आहात. जगाच्या कल्याणासाठी हे ज्ञान तुम्ही सांगा. आम्ही जरी चकोर असलो, आम्ही जरी चातक असलो, तरी पण जगाच्या कल्याणासाठी हे ज्ञान तुम्ही सांगा. जगाच्या कल्याणासाठी ज्ञान सांगा, जेणेकरून आमच्या निमित्ताने हे ज्ञान जड जीवापर्यंत जाईल. म्हणून तुम्ही सांगा. आम्ही चकोरप्रमाणे असलो, चातकाप्रमाणे जरी आम्ही असलो, तरी पण तुम्ही संपूर्ण जगाला म्हणजे जीवसृष्टीला हे ज्ञान सांगा. जी मेघ आपल्या परोढे, जगाची आरती दवडी, वाचुनी चातकाची तहान केवढी, तो वर्षाव पाहुणी. मेघ आपल्या थोरपणाने जगाची अडचण निवारण करतो. मेघ काय करतो? आपल्या थोरपणाने जगाची अडचण निवारण करतो. पण त्याच्या मोठ्या वर्षावाच्या मानाने पाहिले असता चातकाची तहान ती केवढी असणार. आता उलट सांगतो. काय सांगतो? की बघ, मेघ संपूर्ण सृष्टीमध्ये पावसाचं काय करतो? वर्षा करतो. मग त्या चातकाची तहान किती असते? एवढीशी असते ना. चातकाची तहान काय 2-4 घोट पिले की त्याचा पोट भरतो. पण पोट भरतो त्याचा. कोणाचा? त्या चातकाचा. मग तो तेवढाच पडतो का? नाही. मेघाचा स्वभावच आहे की तो संपूर्ण सृष्टीला काय करतो? शांत करण्यासाठी, संपूर्ण सृष्टीला जीवदान देण्यासाठी तो पडत असतो. असं कोण सांगतो? अर्जुन सांगतो भगवंताला अर्जुन सांगतो. आणि म्हणून मेघ चातकावरी ओलेना, तरी चातक काय पालटेना, चंद्र वेळेशी उभेना, तरी चकोर अनन्य. आम्ही चकोरासारखे, चांदण्यासारखे आम्ही आहोत. पण आमच्यासाठीच वर्षाव होतो असतातलं नाही, तर तू संपूर्ण सृष्टीला वर्षाव कर. जरी आम्ही निमित्ताला असलो तरी पण संपूर्ण सृष्टीला जीवदान देणारा भगवंत तूच आहेस. आणि म्हणून तू हे ज्ञान लवकर सांग की जेणेकरून आम्ही निमित्ताला आहोत, पण संपूर्ण जीवमात्रांना, संपूर्ण अज्ञानी लोकांना हे ज्ञान मिळावं. म्हणून आमची आतुरता, तुझ्याकडनं अपेक्षा आहे की हे जास्तीत जास्त ज्ञान तू सांग. परिचुळा एकाची चाडे,
जेवी गंगे त्याची ठाकणे पडे, तेवी आर्त भाऊ का थोडे तरी सांगावे देवे. परंतु एक जरी चूळ भरण्याची इच्छा झाली तरी ज्याप्रमाणे गंगेकडे जावे लागते बघा. पाण्याची एक चूळ भरायची असेल तर माणसाला गंगेकडे जावं लागतं. पूर्वी असे साधनं नव्हती काही बरं का, भांडी कुंडी वगैरे काय त्यावेळेला नव्हती. मग काय करायचं, तळ्याकडे जायचं आणि तळ्यातलं तहान लागली तळ्यातलं पाणी प्यायचं. तेव्हा शुद्ध पाणी होतं. आता आपल्याकडे केमिकल झाले सगळीकडे. प्रत्येक ठिकाणी तळे नद्या जे काय होते ते शुद्ध होतं पहिल्यांदा. म्हणून तिथं दृष्टांत दिला की परिचुळा एका एकाची या चाडे, जेवी गंगे 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 तेची ठाकणे पडे. एक चुळभर आपल्याला पाणी घ्यायचं असेल तर गंगेकडे जावं लागतो. तेवी आर्त भाऊ का थोडे तरी सांगावे देवे. हा थोडं असेल किंवा जास्त असेल त्याप्रमाणे आमची इच्छा थोडे असो किंवा जास्त असो फार असो तरी ती देवाने पूर्ण केलीच पाहिजे अशी मागणी केली आहे बघा. अर्जुनाने मागणी केली, आमची इच्छा जरी थोडी असली तरी भगवंता तू काय कर, हे ज्ञान सांग. हे ज्ञान जेवढं जमेल, जेवढं जास्त जमेल की जेणेकरून संपूर्ण जीवाचा उद्धार होईल, जड जीवाचा उद्धार होईल. आणि त्या जड जीवाच्या उद्धारासाठी जेवढं भगवंता तुला ज्ञान सांगता येईल जास्तीत जास्त तेवढं तू ज्ञान सांग की जेणेकरून प्रत्येक जीवाचा उद्धार होईल. आणि उद्धारण्यासाठी प्रत्येक जीवाचा उद्धार होण्यासाठी हे ज्ञान भगवंत तू सांगत चाल. आम्ही ऐकायला तयार आहोत, कारण आमचे कान काय झालेले आहेत, उत्सुक झालेले आहेत तुझं ज्ञान ऐकण्यासाठी. तुझं ज्ञान ऐकण्यासाठी आमचे कान उत्सुक झालेले आहेत आणि आमचं मन अजून काय भरलेलं नाही. तेव्हा देवा तू अजून सांग. मनाला आमच्या काय लागलेली आहे, ओढ लागलेली आहे तुझं ज्ञान ऐकण्याची. कानाला आमची ओढ लागलेली आहे, जेणेकरून श्रवण भक्तीतून आपले कान काय होतात, आपल्या कानाला ओढ लागतो आणि आपल्या कानाला त्या ब्रह्मज्ञानाचा गोडवा निर्माण होतो आपल्या कानामध्ये. आणि एकदा का ते कानातून गेलेलं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये गेलं तर अंतःकरण आपलं शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध होण्यासाठी ज्ञान आहे, ऐकण्यासाठी ज्ञान नाही बरं का. तुम्हाला असं वाटतं आम्ही ऐकलं, अजिबात नाही. अंतःकरण शुद्ध होण्यासाठी आपल्याला हे श्रवण भक्ती आहे. जेवढं तुमचं अंतःकरण शुद्ध होईल तेवढं तुमचा अखंड हरिनाम चालू होईल. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत कुठला मंत्र असो, तंत्र असो, नाम असो, जोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत मंत्र तंत्र यांचा काहीही कामाला येणार नाही. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत मंत्र तंत्र दिलेले ते कोणालाही लागू पडत नाही. आणि प्रत्येक मंत्राचा, प्रत्येक ज्ञानाचा, ऐकण्याचा हेतू हेच असतो की आपलं अंतःकरण शुद्ध हो. आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध होत नाही ज्ञान ऐकून ध्यान करून, मग त्याला कुठल्याच ज्ञानाची प्राप्ती होईल. म्हणून अंतःकरण शुद्धीसाठी सगळी साधने आहेत. अंतःकरण शुद्धीसाठी सगळी साधने आहेत. कोणी यज्ञ केला, हवन केला, वैकल्य केलं, त्याच्याने अंतःकरण शुद्ध होत नाही. म्हणून नाम हेच या कलियुगामध्ये एवढं श्रेष्ठ का ठरलं. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील धनी. व्रते दाने उद्यापने ती धनाची लिहिलेत. नाना व्रते, नाना दाने, अनेक प्रकारचे नाना व्रते केले, दाने केले, याच्याने अंतःकरण शुद्ध होणार नाही. नाना व्रते, नाना दाने, नाना योग तीर्थाटने, त्याहून कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. बघा, आत्मज्ञानाचा महिमा आहे हो. म्हणजे आत्मज्ञान हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. नाना व्रते, नाना दाने, नाना योग तीर्थाटने, त्याहून कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. आत्मज्ञानाचा महिमा आणि तो आत्मज्ञान आपल्याला मिळण्यासाठी भगवंताने ही भगवद्गीता कुरुक्षेत्रावर अंतःकरण शुद्धीचं जे ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान, ते आपल्याला त्या कुरुक्षेत्रावर सांगितलेलं आहे. आणि ते ज्ञान आपल्याला ऐकता ऐकता आत्मज्ञानाची प्राप्ती होते. की जी गीता 5200 वर्षापूर्वी भगवंताने कुरुक्षेत्रावर सांगितली, तिचीच टीका ज्ञानोबाराने
सच्चिदानंद बाबा हे वारले होते आणि त्यांना काय केलं, जिवंत करून त्यांच्याकडनं ही ज्ञानेश्वरीची टीका लिहून घेतली. आपण आता 236 पर्यंत आलेलो आहोत. राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक 236 झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवीकर बाबा यांच्या